नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 मधील कलम 22 च्या तरतुदीनुसार शासन कशा पद्धतीने खाजगी वनाच्या ज्या जमिनी आहेत त्या संपादित करू शकतं, त्या संदर्भाने काय तरतूद आहे हे आपण बघूया। आणि याच कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार आपण आपली जमीन परत मिळवू शकतो, त्याचा अपवाद कुठे आहे ते सुद्धा आपण बघूया। तर मित्रांनो, आपल्याकडे बेसिकली फॉरेस्टचे दोन कायदे आहेत। केंद्र शासनाचा जो कायदा आहे 1927 चा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे तो 1975 चा कायदा आहे, ज्याचं पूर्ण नाव आहे महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 असं ते कायद्याचं नाव आहे। या कायद्यामध्ये कलम 22 नावाचा जो कलम आहे किंवा कलम 22 नंबरचा जो कलम आहे त्या कलम मध्ये शासनाला अशी अथॉरिटी दिली आहे की ज्या जमिनी वनजमिनी म्हणून डिक्लेअर केल्या आहेत त्यांना नोटीस देणे किंवा पब्लिक नोटिफिकेशन देऊन त्या जमिनी आपल्याला म्हणजे शासनाला संपादित करता येऊ शकतात। शासनाचा जो काही कन्सर्न अथॉरिटी आहे किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटी आहे ती अशा पद्धतीच्या खाजगी वनाच्या ज्या डिक्लेअर्ड जमिनी आहेत त्या शासनाच्या नावाने वर्ग करू शकतात, जमा करू शकतात आणि त्यांचा ताबाही घेऊ शकतात। एखाद्याने जर ही जमीन वर्ग करण्यास अडथळा आणला किंवा शासनाला देण्यास अडथळा आणला तर त्याला अरेस्ट करण्याचे पॉवर सुद्धा या कलम 22 मध्ये दिलेले आहेत। म्हणजे काय, महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्टचा जो ऍक्ट आहे 1975 त्याच्या कलम 22 अंतर्गत जर तुमची जमीन वनजमीन डिक्लेअर झाली तर त्याला तुम्ही थांबवू शकत नाही, तुम्हाला ती जमीन फॉरेस्टला द्यावं लागेल, शासनाला द्यावं लागेल अशी तरतूद कलम 22 मध्ये आहे। आणि जर तुम्ही ती दिली नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुम्हाला जेल होऊ शकते, ही तरतूद दिली आहे। पण याच कायद्यामध्ये अजून एक कलम आहे तो म्हणजे कलम 22 क। या 22 क मध्ये काय म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने म्हणजे काय, कलम 22 प्रमाणे जर तुमची जमीन फॉरेस्ट जमीन डिक्लेअर झाली असेल तर तुम्ही म्हणजे ज्याची जमीन फॉरेस्टमध्ये जात आहे तो म्हणजे जमिनीचा मालक हा कलेक्टरकडे अर्ज देऊ शकतो आणि हरकत घेऊ शकतो। कलेक्टरकडे तुम्ही अर्ज देऊन कलम 22 क च्या अंतर्गत आपला डिफेन्स मांडू शकता, आपली बाजू मांडू शकता, हरकत घेऊ शकता आणि तिथे तुम्ही एक महत्वाचं ग्राउंड हे घेऊ शकता की तुमची जमीन 12 हेक्टरपेक्षा कमी आहे। हे अत्यंत महत्वाचं आहे। कलम 22 क ची ही अत्यंत महत्वाची तरतूद आहे। ज्यांच्या जमिनी वनजमिनी घोषित झाल्या त्यांनी लक्षात ठेवावं, कलेक्टरकडे तुम्ही हरकत घेताना 22 क मध्ये तुम्ही हा ग्राउंड घ्यायचा की तुमची जमीन 12 हेक्टरपेक्षा कमी आहे। आणि हे जर सत्य तुम्ही कलेक्टरच्या पुढे प्रूव्ह केलात तर कलेक्टरनी तुम्हाला ती जमीन परत द्यावी। किती द्यावी, 12 हेक्टरपेक्षा कमी। तुमची जर 12 हेक्टरला एक्सीड होत असेल तर मिळणार नाही। तर अशा पद्धतीची तरतूद ही कलम 22 क मध्ये दिलेली आहे। या 22 क मध्ये अजून काही बारकावे आहेत की कुठल्या तारखेपासून किती दिवसापर्यंत कधीपर्यंत अप्लाय करता येतं, कधीपर्यंत अप्लाय करता येत नाही, किंवा जमीन जी आहे तुमची 12 हेक्टर ही कुठल्या दिवशी असायला पाहिजे, जेव्हा हे ऍक्ट डिक्लेअर झालं त्याच्या आधी किती दिवसापर्यंत पाहिजे, या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ते एखाद्या एक्सपर्ट लॉयरला बघून तुम्ही त्याच्याकडून गायडन्स घ्यावं आणि त्या पद्धतीने करावं। पण काही झालं तरी याचा सार असा आहे की कलम 22 च्या अंतर्गत जर तुमची जमीन वनजमीन म्हणून डिक्लेअर झाली असेल, शासनाने जर ती अधिग्रहित केली असेल तर अजिबात घाबरू नका। त्याच कायद्यामध्ये कलम 22 क आहे, त्या अंतर्गत 12 हेक्टरपेक्षा कमी या ग्राउंडवर तुम्ही तुमची जमीन परत मिळवू शकता। परत मिळवण्याची पूर्ण सोय याच कायद्यात दिली आहे, फक्त तुम्ही ती योग्य प्रमाणे वापरली पाहिजे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याची माहिती वाढवण्यासाठी माझा लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना खरोखर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर काम आहे त्यांनी व्हॉट्सअपवर नाव, गाव, जिल्हा लिहा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअप करा। तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि योग्य तो सल्ला देऊ। बाय।